नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. हो मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. बघा मित्रांनो, शासन निर्णय माही ऑक्टोबर 2025 ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹53,73,07,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे पाहू शकतात. मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांसाठी ₹67,000 मंजूर झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील 1,489 शेतकऱ्यांसाठी ₹1,12,48,000 मंजूर झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4,071 शेतकऱ्यांसाठी ₹5,40,67,000 मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 493 शेतकऱ्यांसाठी ₹37,26,000 मंजूर झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील 7,357 शेतकऱ्यांसाठी ₹6,94,79,000 मंजूर झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 6,712 शेतकऱ्यांसाठी ₹4,74,66,000 मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, परत यवतमाळ जिल्ह्यातील 520 शेतकऱ्यांसाठी ₹47,26,000 मंजूर झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील 37,140 शेतकऱ्यांसाठी ₹30,20,26,000 मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांसाठी ₹5,10,000 मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 3,319 शेतकऱ्यांसाठी ₹3,06,48,000 मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, एकूण या 9 जिल्ह्यातील गोंदिया, वर्धा, सोलापूर, सातारा, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, लातूर आणि मित्रांनो बीड या 9 जिल्ह्यातील एकूण शेतकरी संख्या 66,312 शेतकऱ्यांसाठी ₹53,73,07,000 ची नुकसान भरपाई या ठिकाणी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.